इंदोरची सोनम रघुवंशी, कानपूरची मुस्कान आणि मग पुण्याची सिया गोयल या तिघींनीही केलेल्या गुन्ह्यांमुळे संपूर्ण देश हादरला. सिया गोयलनं आपल्या प्रियकराच्या मदतीनंच आपल्या होणाऱ्या नवऱ्याला संपवलं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच अशीच एक भयानक घटना घडली आहे नाशिकमध्ये. नातातला विश्वासघात आणि प्रेमाच्या त्रिकोणातून घडलेली एक धक्कादायक घटना नाशिकमधून समोर आली आहे. गेल्या 15 वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तीची त्यांच्याच प्रेयसीनं आपल्या नव्या प्रियकराच्या मदतीनं निघरून हत्या केली आहे. नव्या प्रियकराच्या साथीनं काटा काढून त्या व्यक्तीची बॉडी कसारा घाटातल्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न या महिलेनं केला. पण ही मर्डर मिस्ट्री ट्रक चालकाच्या एका तक्रारीतून उलगडली आहे. या प्रकरणी नाशिकमधल्या इंदिरानगर पोलिसात 37 वर्षांची हसीना हबीब शेख हिच्या विरोधात अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं, या भयावह मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश कसा झाला, हसीनानं आपल्या लिव्ह इन पार्टनरला का संपवलं, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, पाथर्डी फाटा इथल्या स्वराज्य नगर मधल्या रो हाऊस मध्ये 39 वर्षांचे वसंत गोरखनाथ सातपुते आणि संशयित हसीना शेख हे मागल्या 15 वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होते. वसंत बेरोजगार असल्यानं त्यांचा खर्च हसीनाच करत होती. पण नंतर हसीनाच्या आयुष्यात साहिल शहा नावाच्या नव्या प्रियकराची एंट्री झाली आणि या प्रेमाच्या त्रिकोणातून संघर्षाची ठिणगी पडली. दिवस होता 5 ऑगस्ट, सायंकाळची वेळ होती. वसंत सातपुते घरात झोपले होते. वसंत झोपले असल्याची संधी साधून हसीनानं तिचा नवा प्रियकर साहिल शहा याला गुपचूप घरी बोलावून घेतलं. साहिल घरात आला. दोघेही एकत्र असताना वसंत सातपुते यांना अचानक जाग आली. आपल्याच घरात स्वतःच्या लिव्ह इन पार्टनर सोबत दुसऱ्या पुरुषाला पाहताच वसंत यांचा राग अनावर झाला. त्याच क्षणी वसंत आणि साहिल शहा यांच्यात जोरदार भांडण सुरू झालं. साहिल शहा यानं हसीना शेख हिच्या समोरच वसंत सातपुते यांच्यावर हल्ला चढवला. साहिलनं वसंत यांचा गळा अत्यंत क्रूरपणे आवळला. वसंत सातपुते यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड केली, पण हसीनानंही साहिलला साथ दिली आणि पुढे दोघांनी गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा कट रचला. संशयितांनी सातपुते यांची हत्या केल्यानंतर मृतदेह तब्बल 18 तास घरातच ठेवला. त्यानंतर दोघेही मृतदेह घेऊन कारमधून निघाले. कार कसारा घाटातल्या एका शांत, निर्मनुष्य आणि खोल दरीच्या वळणावर येऊन थांबली. दोन्ही संशयितांनी कारमधून वसंत सातपुते यांचा मृतदेह बाहेर काढला आणि थेट कसारा घाटातल्या खोल दरीत फेकून दिला. पुरावा संपला, वसंत सातपुते यांचा काटा निघाला असा विचार करत हसीना आणि साहिल पुन्हा आपल्या जगात परतले. मन सुन्न करणारी गोष्ट म्हणजे सातपुते यांचा मृतदेह फेकल्यानंतर संशयित व्यक्ती मुंबईत फिरले आणि त्यांनी रक्ताचे डाग सुद्धा पुसले अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यांना वाटलं होतं की त्यांनी रचलेली ही मर्डर मिस्ट्री कधीच जगासमोर येणार नाही. पण 16 ऑगस्टला एका ट्रक चालकाच्या तक्रारीमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नाट्यमय वळण मिळालं. महामार्गावरील संशयित हालचाली आणि मिळालेल्या माहितीच्या आधारावर नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी या प्रकरणाचा वेगानं तपास सुरू केला. इंदिरानगर पोलिसांनी जेव्हा हसीनाच्या हालचालींवर आणि मोबाईल लोकेशनवर लक्ष केंद्रित केलं, तेव्हा पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी हसीना हबीब शेख आणि तिचा नवा प्रियकर साहिल शहा या दोघांनाही ताब्यात घेतलं. सुरुवातीला दिशाभूल करणाऱ्या हसीनानं पोलिसी तपासापुढे शेवटी गुडघे टेकले आणि 5 ऑगस्टच्या त्या रात्री घडलेला संपूर्ण खळबळजनक प्रकार कबूल केला. हसीनानं दिलेल्या कबुलीवरून इंदिरानगर पोलिसांचे पथक तात्काळ कसारा घाटात पोहोचले. अत्यंत खडतर परिस्थितीत दरीतून वसंत गोरखनाथ सातपुते यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी हसीना शेख आणि साहिल शहा यांच्यावर अपहरणासह खुनाचा आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केलाय आणि या दोघांसह आणखी एकाला बेड्या ठोकल्यात. TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार मृत सातपुते सतत हसीनाचे पैसे चोरायचे आणि मद्यपानही करायचे. एवढंच नाही तर त्यांना जुगाराचं सुद्धा व्यसन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे आणि याच कारणामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. तिच्या आयुष्यात नवीन प्रियकराचा प्रवेश झाल्यानंतर जुन्या नात्यातला हा वाद टोकाला गेल्याचा पोलिसांचा संशय आहे. 15 वर्षे एका छताखाली राहिलेल्या व्यक्तीचा काटा काढून मृतदेह कसारा घाटातील दरीत फेकल्याच्या या घटनेनं नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हसीना शेख, साहिल शाह आणि मोईन शहा या तिघांना ताब्यात घेतलंय. पोलीस आता संशयितांनी नेमकी हत्या कशी केली आणि यामध्ये आणखी किती जणांचा सहभाग आहे अशा सर्व पैलूंनी तपास करत आहे. मंडळी, या घटनेनं आणखी एकदा विचार करायला भाग पाडले की प्रेमात धोका मिळणं काही नवीन नाही, पण अलीकडे यातूनच हत्येच्या घटनांचं प्रमाण वेगानं वाढलंय.
त्यातच आपण ऐकतो की पुरुषानं प्रेयसीची हत्या केली, पण आता या गुन्हेगारीचं हे भयानक चित्र वेगानं बदलते. आता केवळ पुरुषच नाही तर ज्या नात्यावर विश्वास ठेवून पुरुष एकत्र राहतात त्याच नात्यात महिलाही स्वतःच्या पतीचा किंवा लिव्ह इन पार्टनरचा, प्रियकराचा अत्यंत निघृणपणे काटा काढताना दिसत आहेत. त्यामुळे नात्यांमध्ये निर्माण होत चाललेली ही समस्या गंभीर आहे. बाकी नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेवर तुमचं मत काय? अलीकडे अशा गंभीर स्वरूपाच्या घटना का वाढत आहेत? तुमचं मत आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.